बिर्याणी खायची आहे पण शाकाहारी आहात मग ही दमदार अशी वेज हंडी बिर्याणी तुमच्यासाठी, ज्याची चव आहे आरारारा खतरनाक. तर मंडळी काय करायचं, घ्यायचं बटाट्याचं तुकडं, वाटाणं, गाजर आणि तुमच्या आवडत्या भाज्या घ्यायच्या. आता त्याच्यात फेटवलेलं दही, बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, तळलेला कांदा आणि त्याचंच उरलेलं तेल घालायचं. कोथिंबीर पुदिना घालून ना हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. भाज्या ना प्रॉपरली कोट झाल्या पाहिजेत. आता रखरखता कोळस्यावरती ना तुपाची धार सोडायची आणि 2 मिनिटं मस्त धुंगार द्यायचा आणि मग बघा बिर्याणीला कसला भारी स्मोकी फ्लेवर येतो. आता पितळेच्या हंडीमध्ये घालायचं तेल, मॅरिनेट केलेल्या भाज्या थोड्या शिजवून घ्यायच्या, तेल चुटचुटलं पाहिजे असं. मग कोथिंबीर पुदिना घालायचा, बेरिस्ता घालून बेस तयार. आता तांदूळ शिजवण्यासाठी मी तांब्याच्या हंडीमध्ये ना पाणी गरम करत ठेवलंय आणि आपल्याला हे खडे मसाले लागणार आहेत. सगळ्याचं साहित्य आणि प्रमाण मी कॅप्शनमध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा आणि ही रेसिपी आत्ताच सेव्ह करून ठेवा. आता बाकीचे जिन्नस घातले की मग घ्यायचं स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले हे बासमती तांदूळ. ह्यांना आपण 70 ते 80% शिजवायचं आहे आणि हो, गरगरीत न शिजवता असं थोडं अरदकच्चं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर याचं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि बिर्याणी लेअर करायला सुरुवात करायची. मस्त तुपाची धार, बिर्याणी मसाला, केसर दूध, बेरिस्ता, कोथिंबीर, पुदिना घालायचा आणि शेवटी ना जायफळ देखील खसाखसा खिसून घालायचं. आता झाकण ठेवून ना मंद आचेवरती 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं आणि मग काय मंडळी, तयार आहे तुमची दमदार अशी वेज हंडी बिर्याणी. गॅरंटी देऊन सांगतो सगळ्यांना आवडेल. आणि हो, सोबतीला मस्त मसाला बुंदी रायता दिलाय. मग आता वाट कशाची बघताय, बसताय ना मंडळी.